मुंबई नाका नाशिक या ठिकाणी हॉस्पिटल आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स समोर नो पार्किंगचा बोर्ड नसतानाही टोईंगची कारवाई करण्यात आली। दुचाकी आणि चारचाकी गाड्या उचलणारे कर्मचारी हे महिलांशी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासोबत अर्वाच्य भाषेमध्ये बोलतात। गाडी मालक गाडीच्या आसपास जवळ असतानाही कर्मचारी गाड्या उचलतात आणि गाडी उचलत असताना गाडी मालक आल्यावरही त्याला गाडी परत देण्यासाठी अर्वाच्य भाषेत बोलतात। गाड्या अशा पद्धतीने उचलतात की गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून ते नुकसान कोण भरून देणार याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। नेमकं टोईंग चालू आहे की टोईंगच्या नावाखाली गैरमार्गाने हे कर्मचारी वसुली करत असल्याचं यावेळी नागरिकांमध्ये चर्चा सुरू होत असल्याचं दिसून आलं। टोईंग कर्मचारी कामावर भरती प्रसंगी संबंधित शासन आणि ठेकेदारानं त्यांचं चारित्र्य प्रमाणपत्र घेण्यात यावं अशी मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्ते विक्रांत डहाळे यांनी व्यक्त केली। एका रुग्णाच्या बिलासंदर्भात तक्रार आली होती, त्याकरता मी या ठिकाणी आलो होतो। खाली उतरल्यानंतर असा एका महिलेचा ओरडण्याचा आवाज आला मला। त्या दिशेला मी बघितलं असता ते टोईंगवाले मुलं गाड्या अक्षरशः फेकत होते त्या गाडीमध्ये आणि ती जी महिला होती ती हंबरडा फोडून रडत होती, तरी हे लोक तिच्याकडे बघायलाही तयार नव्हते आणि अर्वाच्य भाषेत ज्येष्ठ नागरिक हे ते सगळ्यांशी एकदम दादागिरीच्या भाषेत त्या ठिकाणी संभाषण चालू होतं। मग त्या ठिकाणी मी गेलो व त्या सदर कर्मचाऱ्यांना जाब विचारला की इथे नो पार्किंगचा बोर्ड नाही आहे, तरी पण तुम्ही वाहने कसं काय उचलत आहात? नो पार्किंगचा बोर्ड नसताना तुम्हाला वाहनं उचलण्याचा कोणताही अधिकार नाही। नो पार्किंगचा बोर्ड आहे तर तुम्ही वाहने उचला, तुम्ही चांगलंच काम आहे, काही विषय नाही। पण अतिशय महानगरपालिका या मुलांची नियुक्ती करते असं पोलिसांचं म्हणणं आहे। ज्या पोलिसांशी मी बोललो तर महापालिका ह्या मुलांचं चारित्र्य सर्टिफिकेट चेक करतं का? यांचं चारित्र्याचं सर्टिफिकेटच नाही आहे यांच्याकडं। त्यामुळे हे सगळे गुंड प्रवृत्तीचे मुलं या ठिकाणी भरती केलेले आहेत की त्यांनी लोकांवर दादागिरी करायची आणि वाहनं उचलायची। हे वसुलीचा नवा पॅटर्न नाशिकमध्ये सुरू झालेला आहे, का ताबडतोब बंद झाला पाहिजे। यावेळी विजय वटाले, अशोक बिडलान, सुभाष वाघ, शौर्य विरारी यांनी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या गाड्या परत मिळवून देण्याचे प्रयत्न केले। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे, नाशिक।